त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते। मोदी सरकारमध्ये केंद्रामध्ये दुसऱ्यांदा मंत्रिपद भूषवणाऱ्या रामदास आठवले यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय। देशामध्ये दलित समाजाची खूप मोठी ताकद आहे आणि रिपब्लिकन ऐक्यात देशाचं नेतृत्व मायावती यांनी करावं, तर महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे असं आठवले म्हणाले। असं झाल्यास देशात दलितांचं संघटन मोठं होण्यास वेळ लागणार नाही असं बोलून रामदास आठवले यांनी खळबळ माजवून दिली आहे। मोदी सरकारमध्ये मंत्री असताना आठवलेंनी केलेलं हे विधान मात्र चर्चेचा विषय बनलंय। मायावती उत्तर प्रदेशमध्ये आहेत, मी महाराष्ट्रात आहे, प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आहेत, चिराग पासवान बिहारमध्ये आहेत, अशा अनेक राज्यामध्ये अनेक नेते दलित समाजाचे आहेत। तर हे सगळे नेते जर एका पक्षामध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे। मायावती या आमच्या सगळ्यांच्या ज्या नेते असतील आणि महाराष्ट्रामध्ये जर ऐक्याचा विचार करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे। जर रिपब्लिकन पक्ष जर एकत्रित आला तर विदर्भामध्ये आमची मोठी ताकद आहे। विदर्भामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, महाराष्ट्राचा चांगला फायदा होऊ शकतो। आणि आता बातमी आहे रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागली। कर्जतमधील बँक ऑफ इंडियाची अर्धी शाखा यामध्ये जळून खाक झाली आहे। या आगीमध्ये बँकेतील लाखो रुपयांची रोकड सुद्धा जळून खाक झाली आहे। बँक ऑफ इंडियाची कर्जत शाखा रायगड जिल्ह्यातली आणि या ब्रांचला लागलेली आग या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत। मोहन, कधी आग लागली, कारण काय, सद्य परिस्थिती काय? कर्जत शहरात ही बँक ऑफ इंडिया बँक होती आणि आज रविवार असल्यामुळे जीवितहानी नाहीये, पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे। जी बँक होती ती अर्धी पूर्ण जळाली आहे आणि त्यात कॅश होती, कॅश पण जळून खाक झालेली आहे। आता ह्या ठिकाणी पोलीस आणि तहसील त्या ठिकाणी पोहोचल्यात, अग्निशमनचे दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्यात। आग आता नियंत्रणात आणलेली आहे। एक आहे की आज रविवार सुट्टी असल्यामुळे जीवितहानी टळलेली आहे, पण ही जी आग लागलेली आहे पूर्ण त्या ठिकाणी कॅश होते ती कॅश पूर्ण जळालेली आहे आणि अग्निशमन दलाचे जे पोलीस आहेत की अग्निशमनच्या दलाचे जे जवान आहेत त्या ठिकाणी जाऊन ही आग विझवलेली आहे। बिलकुल मोहन, धन्यवाद या माहितीसाठी। आता थेट जाऊयात आपण मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरती। तिथे लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण सकाळपासून बघतोय, काही अडचणी आल्यात आणि त्यामुळेच ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती। तराफ्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती जोडवण्याचं काम अजूनही सुरू आहे। समुद्राच्या भरतीची वेळ चुकली त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन अजून झालेलं नाही। वेगानं वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची जुळणी काही होत नाहीये। मात्र आता सध्या हेलिकॉप्टर तिथं फिरताना दिसतंय। आता पुढे नेमकं काय केलं जातं, कशा पद्धतीनं लालबागच्या राजाचं विसर्जन होतं याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण अजूनही तराफा आणि मूर्तीचा पाठ हा वेगळा असल्याचं दिसतंय। तराफ्यावरती ही मूर्ती सेट झाल्यानंतरच मग ती खोल समुद्रामध्ये विसर्जनासाठी नेली जाईल। मात्र सध्या तिथं आता हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसतंय। आता वेगळी काय पद्धत अवलंबली जाते की कशा पद्धतीनं लालबागच्या राजाचं विसर्जन होतं, कारण आता दुपारचे 3 वाजून गेलेत। काल सकाळी 10:30 वाजता सुरू झालेली मिरवणूक आज सकाळी 8:30 वाजता गिरगाव चौपाटीवरती पोहोचली होती, मात्र अद्याप विसर्जन काही झालेलं नाही। आमचे प्रतिनिधी उदय जाधव तिथं आहेतच। उदय, आता हेलिकॉप्टर तिथं घिरट्या घालतंय, काय सुरू आहे? गिरगाव चौपाटीवरती भारतीय तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर जे आहे ते इथे पाहणीसाठी आलेलं आहे। आपण दृश्य पाहतो आहे, चेतक हेलिकॉप्टर गिरगाव चौपाटीच्या सुरक्षेची पाहणी केलेली आहे। काल अनंत चतुर्थी होती, महाराष्ट्राच्या महाउत्सवाची सांगता आणि हजारोंच्या संख्येने गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे गिरगाव चौपाटीवरती करण्यात आलेलं आहे। एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी झालेली आहे आणि त्याचबरोबर आज जे लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाचा आपल्या लालबागच्या राजाचं गणेश मूर्तीचं जे विसर्जनामध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत त्याची देखील हवाई पाहणी जी आहे ते तटरक्षक दलाकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय तटरक्षक दलाचं एक चेतक हेलिकॉप्टर जे आहे ते आता गिरगाव चौपाटीवरती घिरट्या घालत आणि एकंदरीत हवाई पाहणी करत आहे अशी माहिती मिळते। बरं उदय, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर पाहणी करतंय। अद्याप भरतीची वेळ आणि त्या संदर्भात पाहणी केली जाते, वाट बघितली जाते। पाणी कमी झाल्यानंतरच तराफा जो आहे तो कधीपासून सज्ज आहे,
मात्र तराफ्यावरती ज्या पद्धतीनं मूर्ती बसवली जाते ती जुळणी होईना आणि समुद्राला भरती सुद्धा असल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे हे काम थांबून राहिलेलं होतं। त्यामुळे लालबागचा राजा आज सकाळी 8:30 वाजता विसर्जनासाठी आलेला अजूनही गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावरतीच दिसतोय आणि आता तटरक्षक दलाकडनं हे हेलिकॉप्टर घिरट्या घालतंय, पाहणी करतंय। उदय, काय वेगळा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे का विसर्जनासाठी, की आणखी वाट पाहिली जाईल तराफ्यावरती पाट जुळणी करण्याची? सध्याची माहिती मिळते त्यानुसार लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ ही आवडीची वाट पाहत आहे। लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाचं एकंदरीत जिथे तराफा आहे त्या तराफाच्या शेजारीच लालबाग राजाची मूर्ती आहे आणि जिथे मूर्ती आहे तिथे पूर्ण आवडी झाल्यानंतर लालबागची मूर्ती जी आहे ती तराफाच्या समोर जी आहे ते आणली जाणार आहे। त्यानंतर विसर्जन जे आहे ते करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। आणखी पुढील 1.5 तास जे आहे ते या संदर्भातली महत्वाची असल्याची माहिती मिळते। बरं उदय, तुम्ही या सगळ्याकडे लक्ष ठेवून राहा, याचे आपण अपडेट घेतच राहू। सध्या तटरक्षक दलाकडनं पाहणी केली जाते, मात्र तराफ्यावरतीच ही मूर्ती बसवली जाईल आणि मग विसर्जनासाठी नेली जाईल असंच सांगितलं जात आहे।